छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाटगे यांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण रात्री लातूर पोलिसांना शरण आले आणि पहाटे त्यांना जामीनही मिळाले। त्यांच्या शरणागतीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या रविवारी मारहाण केली होती। या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला। या सर्व 11 जणांना जामिनावर सोडण्यात आलं। या प्रकरणावर छावा संघटनेचे विजयकुमार घाटगेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि चोरांना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। तुम्ही चोराला संरक्षण द्यायलात, ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, आमच्या एखाद्या सहकार्याचा माझा एक जीव गेला असता। माझं गृहमंत्र्याला नम्र आव्हान आहे, गृहमंत्री साहेब यात लक्ष घाला। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आवडलेली नाही। सूरज चव्हाण असेल, त्याचे सर्व साथीदार जी काही संघटित गुन्हेगार आहेत ती लोक, यांच्यावर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे।